नमस्कार मंडळी, चला करूया चंदीगड मनाली शिमलाची ट्रिप। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कमी दगदगीची रिलॅक्स्ड फॅमिली ट्रिप कशी करायची, तेही आपल्या पुण्यातून किंवा मुंबईतून। चलो, पुण्यातून उबर इंटरसिटी कॅब केली। मुंबई सेंट्रलवरून रात्री 11ला निघणारी MMCT NDLS दुरंतो एक्सप्रेस पकडायची होती। 250 रुपये टोल देऊन अटल सेतूवरून मुंबई मेरी जान पाहत पोहोचलो रेल्वे स्टेशनला। टायर ACचं तिकीट काढल्यामुळे प्रवास हा आरामातच होणार होता। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता न्यू दिल्ली स्टेशनला पोहोचलो। दिल्लीवरून कॅबने आम्ही निघालो चंदीगडला। PK मूव्हीमधील काही सीन्सची आठवण झाली, ज्याचं शूटिंग हे इथे झालं होतं। मग काय, दिल्ली चंदीगड एक्सप्रेसवेने सुसाट। रात्री 9 वाजता पोहोचलो हॉटेल स्वान इंटरनॅशनलला, जिथे डेलिशियस डिनर आमची वाट पाहत होता। बटर चिकनमुळे जेवणाची लज्जत अजूनच वाढली। यमी फूड बरोबरच हॉटेल स्वानची खासियत म्हणजे फुल्ली ट्रान्सपरंट लिफ्ट आणि लक्झरियस रूम्स। दमलो बुवा, आता आराम करूया, उद्याचा दिवस हेक्टिक आहे। डे 2 ला चंदीगड लोकल साईटसीइंगला निघालो। काही मिनिटातच पोहोचलो रॉक गार्डनला, जिथे दगडापासून बनवलेल्या विविध कलाकृती पाहायला मिळाल्या। तसेच झोपाळ्यांवर झोके घेता आले। ऊन भरपूर असल्यामुळे लवकरच काढता पाय घ्यावा लागला। नंतर रोज गार्डनला पोहोचलो। कोणत्याही प्रकारच्या शूटिंगसाठी ही बेस्ट प्लेस आहे। गुलाबांच्या वेगवेगळ्या प्रजाती इथे बघायला मिळाल्या। सुकाणा लेकवर बऱ्याच प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत। बरोबर लहान मुलं असतील तर काळजीचं कारण नाही, कारण इथे लहान मुलांसाठी फन झोन अवेलेबल आहे। वेल प्लॅन सिटी चंदीगड एक्सप्लोर करून जिसकी हमें तलाश थी त्या मनालीच्या दिशेने निघालो। पंजाब हरियाणाची हिरवीगार क्षेत्र पाहून पोट भरतं इतक्यात पहलवान वैष्णो धाबा आला। मग काय, टिपिकल पंजाबी जेवण व लस्सीचा आस्वाद घेतला। आता दिसायला लागले पहाड आणि एक्साइटमेंट वाढली। पहिल्या टनेलने आमचं हिमाचलमध्ये स्वागत केलं। असे 13-14 टनेल्स आम्हाला मिळाले। काही पूर्ण झाले होते तर काहींचं काम चालू होतं। संध्याकाळी एकदाचे पोचलो हॉटेल कुलू मनाली इनला आणि आराम केला। तिसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि बाल्कनीमध्ये हा सीन दिसल्यावर ट्रिपचे अर्धे पैसे वसूल। ब्रेकफास्ट आटोपून लागलीच निघालो सोलंग व्हॅली आणि अटल टनेलच्या दिशेने बर्फाच्या शोधात, आणि तो मिळालाच। वाटेत 250 रुपये पर पर्सन असे बर्फाचे कपडे घेतले। सगळीकडे पांढरा शुभ्र बर्फ, पण पोटात काळे कावळे ओढायला लागले। मग काय, घेतली एक मॅगी आणि मारला ताव। ट्यूब स्लायडिंग, स्कीइंग आणि बर्फमारी अशा ॲक्टिव्हिटीज एन्जॉय केल्या। दिल मांगे मोर म्हणून अटल टनेल आणि सिसूचा बर्फ एन्जॉय करायला निघालो।
9 किलोमीटर लांबीचा अटल टनेल पार केल्यानंतर सिसूचा रस्ता दिसू लागला. है कोई तो वजह जो जीने का मजा, हे इथे कळलं. सगळीकडे बर्फ बर्फ आणि बर्फ. काहीसा चांगला रस्ता दिसला की आमचा ड्रायव्हर सुसाट गाडी पळवत होता. बियास म्हणजेच व्यास नदी पाहत सिसूला पोहोचलो. तर प्रचंड लागली होती. एका फूड ट्रकवरील मॅगी आणि मोमोजवरती ताव मारला. वर सूर्य दिसत असला तरी थंडी मात्र सोसवत नव्हती. हॉटेलला परतत असताना झिपलाईनची ॲक्टिव्हिटी सुद्धा करून घेतली. कितीही बर्फ बघितला तरी पहाडावरील बर्फ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. संध्याकाळ झालीच होती, मग चाय तो बनतीही आहे. चौथ्या दिवशी सकाळी हडिंबा माता मंदिराकडे निघालो. देवदार झाडांच्या सानिध्यात असलेलं हे लाकडी मंदिर ती पाहत राहावंसं आहे. एक्सलंट क्वालिटीचं लाकूड या बांधकामात वापरलं गेलं असावं. अधूनमधून आयबेक्स सारख्या प्राण्यांची मुंडकी भिंतीवर टांगलेली पाहून भीती वाटू शकते. भीम व हडिंबा पुत्र घटोत्कच व त्याचा पुत्र खाटूश्याम यांची झाडाखालील मंदिरे व समोरच असलेला वनविहार पाहून आम्ही पोचलो वशिष्ठ टेम्पलला. गरम पाण्याचं कुंड येथील मुख्य आकर्षण आहे. बुद्धिस्ट मॉनेस्ट्री पाहून बंगाली फिश व चिकन थाळीवर तुटून पडलो. भरपेट जेवणानंतर माल रोडवरील वन विहारला पोहोचलो, ज्याची एंट्री फी आहे 50 रुपीज पर पर्सन. येथे लहान मुलांना खेळण्यासाठी बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तसेच खालच्या दिशेने बोटिंग अवेलेबल आहे. वनविहार आटोपल्यानंतर माल रोडवर शॉपिंग आणि लोकल फूड एन्जॉय केलं आणि दमून भागून हॉटेलला पोहोचून आराम. 5व्या दिवशी सकाळी शिमलाच्या दिशेने निघालो. ब्रिटिश काळातील समर कॅपिटल अतिशय सुंदर आहे. संध्याकाळी 7 वाजता हॉटेल सत्यम पॅराडाईसला चेक इन केलं. अतिशय लक्झरियस रूमच्या बाल्कनीमधून सिमला सिटीची ब्युटी काही औरच दिसत होती. सहाव्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट आटोपून कुफरीला गेलो. येथे तुम्ही कॅश पेमेंट करून कस्टमाइज प्लॅन घेऊ शकता. 1000 रुपीज पर पर्सन पे करून घोड्यावरून बसून जाण्याचा अनुभव घेतला. वर पोहोचल्यावर काही ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स तुम्ही एन्जॉय करू शकता. ॲपल गार्डनमध्ये झिपलाईन सारख्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही एन्जॉय करू शकता. स्कायवॉक आणि बरंच काही अवेलेबल आहे. काही ॲपल्स चाखून झाल्यानंतर जवळच असलेली नागदेवता व इतर मंदिरं व्हिजिट केली. कुफरी व शिमलाचा इतर भाग बर्फ पडत असताना अतिशय सुंदर दिसतो. शिमला माल रोडवर जाण्यासाठी 2 लिफ्ट वापरावे लागतात. एंट्री फी 20 रुपीज पर हेड आहे. पोटाला फ्रुटफुल करून जवळच असलेलं चर्च पाहिलं. ख्रिस्ट चर्च शिमला व त्यासमोर चालू असलेली परेड एकदम जवळून पाहिली. मग आम्ही जाकू टेम्पलला जाण्यासाठी रोपवेच्या दिशेने निघालो. 490 रुपीज पर पर्सन पे करून रोपवेच्या क्यूमध्ये असताना सलमान आणि बिग बी भेटले मेणाचे. 15 ते 20 मिनिटांच्या वेटिंग नंतर आमचा नंबर लागला.
जाकू टेम्पलला जाण्यासाठी रोपवे व्यतिरिक्त चालत जाण्याचाही ऑप्शन अवेलेबल आहे. जाकू टेम्पल आणि 108 फुटाची हनुमान मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले. संध्याकाळी 6 वाजता रोपवेनेच आम्ही खाली आलो. इथली संध्याकाळ शिमला सिटीला अत्यंत मनमोहक बनवून टाकते. एकदम फोटोजेनिक. फोटोज आणि व्हिडिओज काढायचा मोह अजिबात आवरता आला नाही. सगळं आटोपून आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो. फायनली बाय बाय शिमला म्हणायची वेळ आली. चेकआउट करून आम्ही चंदीगडची वाट धरली. वाटेत आयटनरीमध्ये दिल्याप्रमाणे काही छोटे मोठे पॉईंट्स कव्हर केले. या ठिकाणी कोणी व्हिडिओ किंवा फोटोज काढले नसतील तर नवलच. वाटेत नड्डा साहेब गुरुद्वाराला भेट दिली. लंच आटोपून हजरत निजामुद्दीनच्या दिशेने निघाले. निजामुद्दीन ते मिरज वाया पुणे दर्शन एक्सप्रेसने परतीचा प्रवास सुरू झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा.